मित्रांनो, हे आहे SIRचं पूर्ण काम आणि या पेटाऱ्यामध्ये आहेत 1250 फॉर्म. 1250 गुणिले 2 म्हणजे असे 2500 फॉर्म आहेत. ते 2500 फॉर्म भरायचे आणि सगळेच्या सगळे फॉर्म ऑनलाईन करायचे. आणि हे ऑनलाईन केलेले फॉर्म फक्त ऑनलाईन करायचे नाही तर प्रत्येक फॉर्म तपासून QR कोड स्कॅन करून भरावा लागतो. हे फॉर्म वाटताना सुद्धा QR कोड स्कॅन करून वाटला की नाही वाटला ते त्याच्यामध्ये दाखवावं लागते. जमा केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती अपडेट करावं लागते. असं हे खूप प्रचंड वेळेचं काम आहे आणि मी जिल्हा परिषद शिक्षक आहे. आता एवढं काम करून शाळेकडे आता अनेकदा आम्हाला सांगण्यात येते की हे काम शाळेच्या व्यतिरिक्त करा. शाळेच्या व्यतिरिक्त करायचं जर म्हटलं तर त्या सगळ्या फॉर्मवर आमचा मोबाईल नंबर आहे. आम्ही शाळेत जरी असलो तर आम्हाला 2-2, 5-5 मिनिटाला फोन येत राहतात. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सुद्धा करणं सोपं नाही. आम्ही शासनाकडे आम्ही काम करत नाही असं नाही, काम करावंच लागणार आहे कर्मचारी म्हटल्याच्यानंतर. परंतु प्रत्येक गावामध्ये खूप सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत. त्यांच्या हाताला काम मिळेल, त्यांनासुद्धा 4 पैसे मानधन मिळेल आणि राष्ट्रीय कार्यामध्ये त्यांचाही हातभार लागेल. आम्ही खरं म्हणजे आम्ही मुख्य राष्ट्रीय कार्य करतो की आम्ही विद्यार्थी घडवतो. आणि विद्यार्थी घडवतो म्हणजे काय तर उद्याचे मतदार तयार करतो. या SIRसाठी जे उत्कृष्ट उत्तम नागरिक या देशाचे आम्ही तयार करतो आणि आम्हालाच शाळेत जाण्यासाठी वेळ मिळत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. या व्हिडिओद्वारे मी काही कुठल्या या कामाला विरोध करतो असं नाही, परंतु इतरही अनेक पर्याय शासनाकडे, निवडणूक आयोगाकडे यांच्याकडे असताना शिक्षकाला काम करू द्यावं जे त्याला ठरवून दिलेलं आहे. आम्ही निवडणूक कार्य करतो, आम्ही जनगणना करतो, परंतु हे आता निवडणूक कार्याच्या अखत्यारीत आलेलं आहे. काही माननीय न्यायालयांनी आदेश दिलेला आहे की हे निवडणुकीचंच एक काम आहे. परंतु निवडणुकीचं काम 3-3, 4-4 महिने चालत नाही. एवढं वेळखाऊ काम आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहिलं. त्यामुळे यासाठी यापुढील तरी कामासाठी किंवा याच कामासाठी इतर पर्याय अवलंबता आले तर फार चांगलं होईल. मुलांना शिकवू द्या, मुलं शिकतात. उद्याचे नागरिक योग्य घडवण्यासाठी आम्हाला शाळेत जाणे फार आवश्यक आहे. संपूर्ण भारतभरातील, महाराष्ट्रभरातील अनेक शिक्षक लोक याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांचं रात्री दिवसा शाळेतसुद्धा SIR व्यतिरिक्त कुठलाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये नाही. तुम्ही कितीही म्हटलं शाळेत जा आणि शाळेच्या व्यतिरिक्त काम करा तरीसुद्धा आमचे मोबाईल नंबर SIR फॉर्मच्या वरच दिलेले आहेत. त्याच्यामुळे सगळेच्या सगळे मतदार 5-5 मिनिटाला त्यांना अडचण येते आणि 5-5 मिनिटाला, 10-10 मिनिटाला ते आम्हाला कॉल करून शंका विचारतात, यादी विचारतात, यादी भाग क्रमांक विचारतात, अनुक्रमांक विचारतात, कुठे काय भरायचं ते विचारतात. हे फक्त वेळ काढू किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आम्हाला जुंपल्याचं आहे. तर शासनाला, माननीय निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोगाला विनंती की आम्हाला शिकवू द्या. देशाचं भविष्य आमच्या हातामध्ये आहे. आम्ही काम करायला कधीही नकार दिलेला नाही. आम्ही निवडणूक जनगणना करतच आलेले आहोत आणि करणार आहोत. विचार हा करा की देशाचं भविष्य आमच्या हातात आहे आणि ते देशाचं भविष्य घडवताना कुठेतरी आम्हाला त्याच ठिकाणी वेळ द्यावा लागेल जिथे विद्यार्थी आमची चिमुकली वाट पाहत आहेत. तर विनंती शासनाने निवडणूक आयोगाला, अनेक आपल्या देशामध्ये यासाठी अनेक पर्याय, अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम द्या आणि आम्हाला आमचं काम करू द्या. त्यांच्या हाताला काम मिळाल्याच्यानंतर 2 पैसे त्यांना मिळतील. त्यांनासुद्धा देशाच्या पुढील जडणघडणीच्या या महत्त्वाच्या कार्यासाठी संधी द्यावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो.